अहिल्यानगर जिल्ह्यातील आणखीन एका पतसंस्थेच्या संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल। पारनेर तालुक्यातील सेनापती बापट मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर पारनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पतसंस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले, उपाध्यक्ष अण्णासाहेब औटी, कार्यकारी संचालक रामदास भोसले तसेच शाखा व्यवस्थापक किरण शिंदे यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे। या संदर्भात सुभाष आश्रुजी आगरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय, 23 एप्रिल 2010 रोजी पतसंस्थेच्या अळकुटी शाखेत आगरे यांनी पत्नी शशिकला यांच्या नावाने बचत खाते उघडून त्यात त्यांनी बचत केलेली रक्कम जमा केली होती। स्वतः सुभाष आगरे यांनी मार्च 2025 मध्ये बचत खाते उघडले। शशिकला आगरे यांच्या खात्यावर 1,50,000 रुपयांची रक्कम असल्याने शाखा व्यवस्थापक किरण शिंदे, चेअरमन रामदास भोसले, कार्यकारी संचालक रामदास झंजाळ यांनी इतर बँकांपेक्षा जास्त व्याज देण्याची ग्वाही दिल्याने शशिकला यांच्या खात्यावरील 1,00,000 रुपये रकमेची 1 वर्षांसाठी मुदत ठेव सन 2021 मध्ये करण्यात आली। 9% व्याज देण्यात आल्याने आगरे यांनी शशिकला यांच्या खात्यावरील शिल्लक रक्कम रुपये 50,000ची पतसंस्थेत ठेवली। सन 2022 मध्ये दोन्ही मुदत ठेव पावत्यांची मुदत संपल्याने सुभाष आगरे व शशिकला आगरे यांनी अळकुटी शाखेत जाऊन पैशांची मागणी केली। संस्था तुम्हाला चांगला व्याजदर देत आहे, तुम्ही मुदत पूर्ण झालेल्या पावत्यांच्या पुन्हा 181 दिवसांसाठी मुदत ठेव पावत्या करा, अशी गळ व्यवस्थापक किरण शिंदे यांनी घातली। शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आगरे दाम्पत्याने त्या रकमेच्या पुन्हा मुदत ठेव पावत्या केल्या। चांगला परतावा देऊ असे सांगण्यात येत असल्याने आगरे दाम्पत्य पुन्हा पावत्यांचे नूतनीकरण करत होते। मुदत ठेव पावत्यांची मुदत संपल्यानंतरही व्यवस्थापक शिंदे यांनी पैसे देण्यात असमर्थता दर्शविली। इतर खातेदारांनाही त्यांचे बचत खाते ठेव पावत्यांचे पैसेही मिळत नव्हते। त्यामुळे आगरे यांना शंका आल्याने त्यांनी संस्थेच्या पारनेर येथील मुख्य कार्यालयात जाऊन चेअरमन रामदास भोसले, कार्यकारी संचालक रामदास झंजाळ व इतर संचालकांकडे मुदत ठेवीचे 1,50,000 रुपयांची व्याजासह तसेच बचत खात्यातील 2 लाखांची मागणी केली। सर्वांनी उडवाउडीची उत्तरे देत वेळ काढूपणा केला असल्याचे तक्रारदार यांनी म्हटलंय, तर पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।